सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा। मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे गुरुजी हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात, हे आपल्याला माहितच आहे। बंधू भगिनींनो, 2-3 दिवसांपूर्वी असंच त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। ते म्हणतात की आता 15 ऑगस्ट आलेला आहे, तुम्हाला फडकवायचा तर तुम्ही तिरंगा फडकवा, मी तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज नाही, मी तिरंगाला मानत नाही। तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही निश्चित त्याचा सन्मान करा, पण आपला राष्ट्रध्वज हा भगवाच असला पाहिजे। आणि इतर ठिकाणचं काही असो, पण लाल किल्ल्यावर मात्र भगवा ध्वजच फडकला पाहिजे। आणि यासाठी जर भविष्यात एखादं आंदोलन करावं लागलं तर त्यासाठी सुद्धा तयार रहा, अशा सूचना त्यांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या आहेत। तर बंधू भगिनींनो, असं वक्तव्य जर आपल्यापैकी कुणी केलं असतं तर निश्चितच आपल्यावर कारवाई झाली असती। तुम्ही राष्ट्रध्वजाचा अपमान करताय असं आपल्याला बोललं गेलं असतं, पण या आपल्यावर प्रचंड टीका झाली असती। पण असं असताना सुद्धा यांच्यावर मात्र कुठलीही टीका होत नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। आता एखाद्या व्यक्तीने, तेही त्यांच्या इतक्या ज्येष्ठ व्यक्तींनी असं म्हणणं की मला राष्ट्रध्वज मान्य नाही, मला तिरंगा मान्य नाही, हे अतिशय गंभीर बाब आहे। कारण हा आपल्या राष्ट्राचा अपमान आहे, हा त्या तिरंग्याचा अपमान आहे। कारण आपण म्हणतो की हा तिरंगा जो आहे तो आपली आन आहे, शान आहे, बान आहे, अभिमान आहे। आणि इतकी साधी गोष्ट नाही, जे तिरंगा ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं किंवा त्याही अगोदरच एक समिती गठीत करण्यात आली होती आणि अतिशय विचारपूर्वक या राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात आली होती। त्यामध्ये जो केशरी रंग आहे तो शौर्याचं प्रतीक आहे, मध्ये जो पांढरा रंग आहे तो शांतीचं प्रतीक आहे, त्या खाली जो कलर आहे हिरवा रंग आहे तो समृद्धीचं प्रतीक आहे, आणि मध्ये जो पांढरा पट्टा आहे, पांढरा कलर आहे, त्यावर अशोक चक्र निळ्या रंगामध्ये आहे आणि अशोक चक्र हे प्रगतीचं प्रतीक आहे। मग अतिशय विचार करून हा राष्ट्रध्वज आपला निवडला गेलेला आहे। असं असताना सुद्धा एखादी व्यक्ती म्हणत असेल की मला हे मान्य नाही किंवा भगवा ध्वज हाच आपला राष्ट्रीय ध्वज असू शकतो आणि तो लाल किल्ल्यावर फडकला पाहिजे, तर हे अतिशय नादानपणाचं, अतिशय बालिश असं वक्तव्य आहे। पण तरी सुद्धा आता यापुढे त्यांनी जे आव्हान केलेलं आहे की आता तुम्ही काय केलं पाहिजे, तर एक आंदोलन उभं केलं पाहिजे। कशासाठी, तर भगवा ध्वज लाल किल्ल्यावर फडकवता आला पाहिजे, यासाठी तुम्ही एखादं आंदोलन केलं पाहिजे, आपण आंदोलन केलं पाहिजे असं ते म्हणतात। आज जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे। सगळ्या दृष्टीने आपण जे पाहतो, धार्मिक असेल, राजकीय असेल, सगळ्या सामाजिक असेल, सगळ्या स्तरामध्ये प्रचंड अस्ताव्यस्त सगळं काही झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये अजून एक वाद निर्माण करणं आणि जातीमध्ये, धर्मामध्ये अशा पद्धतीने वितुष्ट निर्माण होईल असं वागणं हे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे। कारण आज वेळ कोणती आहे, तर आपण तरुणांना असं आव्हान केलं पाहिजे उलट की भगवा ध्वजाचा किंवा रंगाचा प्रश्नच नाही, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा कोणता रंग आहे, यापेक्षा बंधू भगिनींनो आज वेळ अशी आहे की सगळे रंग एक झाले पाहिजे। म्हणजे भगवा असेल, निळा असेल, हिरवा असेल, पांढरा असेल, पिवळा असेल, हे सगळे रंग आज एक करण्याची वेळ आलेली आहे। एकात्मतेची या देशाला गरज आहे। असं असताना मात्र इथं वेगवेगळे रंग वाटून घेतले जात असतील तर ह्या देशाची वाटचाल कोणत्या दिशेने जात आहे हे आपल्याला लक्षात येतं। आणि त्यासाठी आंदोलन करा म्हणजे काय करा, मग परत तरुणांनी एकत्र या आणि मग अशा पद्धतीने तुम्ही आंदोलनात उतरा आणि तिथे तुमचा वेळ वाया घालवा, तिथे तुमचा म्हणजे तुमच्या आयुष्यातले मौल्यवान दिवस जे तरुणाईचे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला तिथे खर्च करायचे आहेत। आणि त्याही तशा गोष्टीवर जी निरर्थक आहे, हे होणेच नाही। एखाद्या देशाचा राष्ट्रीय ध्वज हा कोणाच्या म्हणण्यावरून कधीच बदलत नसतो आणि त्यासाठी आंदोलन करणं हे वेडेपणाचं ठरू शकतं। असं असताना सुद्धा हा आग्रह धरला जात असेल तर आपली जी तरुणाई आहे ती कुठेतरी भरकटत जाते आणि तेही अशा वक्तव्यांमागे, तर हे अतिशय चुकीचं आहे। तरुणांना आज कशाची गरज आहे, तर त्यांच्या हाताला काम नाही आहे, त्यानंतर प्रचंड बेकारी वाढलेली आहे, व्यसनाधीनता वाढलेली आहे, यावर कुणीच बोलायला तयार नाही। तर ह्या सगळ्या गोष्टींनी तरुणांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपल्याला कशातून काय साध्य करायचंय, आपलं नेमकं हित कशात आहे, आपली प्रगती कशात आहे, हे आजच्या तरुणांनी ओळखलं पाहिजे आणि त्या दृष्टीने निश्चितच आपली वाटचाल केली पाहिजे। तर या ठिकाणी थांबूयात।
धन्यवाद. आवडल्यास नक्की पुढे शेअर करा, इतरांना शेअर करा, कमेंट्स करा आणि प्रबोधन पहाट आपलं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.